सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे नर्सिंग कॉलेज पुन्हा एकदा गंभीर आरोपाच्या भोवऱ्यात सापडले आहे. विद्यार्थी आणि पालकांनी केलेल्या धक्कादायक तक्रारीमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. लाखोंची फी वसुली केली जाते, पण कॉलेजमध्ये लॅब नाही, नियमित शिक्षक नाहीत, क्लिनिकल पोस्टिंग नाही, तर विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती आणि बँक खात्याबाबतही गंभीर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. परीक्षेत पास करण्यासाठी पैशांची मागणी, विद्यार्थ्यांचा मानसिक छळ, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न तसेच शासनाच्या विविध योजनांमध्ये विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर झाल्याचेही आरोप आहेत. या सर्व प्रकरणाची निपक्ष चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे. नेमकं या कॉलेजमध्ये सुरू आहे तरी काय? पण आम्हाला म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांना आणि आम्हाला अजून पण धमकीचे कॉल येत आहेत आणि याच्यातून जर आम्हाला जर न्याय जर नाही मिळाला तर आम्हाला मॅडमकडून असं म्हणजे धमकी असूच. माझे नाव प्रतीक्षा संचित कांबळे. मी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे नर्सिंग कॉलेजची विद्यार्थिनी आहे. तासगाव इथं ते कॉलेज आहे. आम्हाला त्या कॉलेजकडून खूप नुकसान झालं आहे. त्यांनी आमचं करिअर धोक्यात घातले. थोडक्यात त्यांनी आम्हाला 80,000 फी सांगितलेली. स्टार्टिंगला आम्हाला सांगितलेलं असं की तुम्ही SC कास्टमधून आहात, तुम्हाला 1ही रुपया खर्च येणार नाही, जे काही येईल ते तुमचं फक्त आणि फक्त येण्या जाण्याचा खर्च आणि जे काही लागेल तुम्हाला एक्स्ट्राचं तेवढंच येईल, बाकी काही तुम्हाला खर्च येणार नाही. पण मात्र आता त्यांनी वेगळंच करतात. फक्त प्रत्येक गोष्टीसाठी फक्त पैसा. आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत. आम्ही सांगतानाच सांगितलेलं की आमच्याकडनं जास्त पैसे भरण्याचं काही जमणार नाही आहे. तरी पण त्या मॅडमने आम्हाला सांगितलं, डॉक्टर भारती पाटील मॅडमने आम्हाला सांगितलं तुम्हाला 1ही रुपया खर्च येणार नाही. मात्र आता सारखं प्रत्येक गोष्टीसाठी फक्त पैसाच मागताय. तुमची आता पुढे इच्छा काय आहे, म्हणजे काय मागणी आहे तुमची? आम्हाला फक्त NOC द्या आमची. पण ते तसं मागितलं होतं, डायरेक्ट म्हणतात 2.5 लाख रुपये भरा आणि तुमचं जे काय असेल ते तुम्ही घेऊन जावा. 3 वर्षाची फी भरा, त्याशिवाय मी तुमचे कागदपत्र देत नाही. आणि कागदपत्र तुमच्या मुंबईला आहेत, बघितलं तर ते कचऱ्यासारखे पडलेले आहेत त्या ह्याच्यामध्ये कपाटामध्ये. त्याच्यावर धूळ बसले ती सुद्धा कोण साफ करत नाही. आम्ही स्वतः झाडू मारतोय आमच्या कॉलेजमध्ये. फीची एवढी मागणी केली जाते, त्या मानानं त्या कॉलेजमध्ये फॅसिलिटी सुविधा वगैरे काय आहेत का? अजिबात नाही आहे. साधं वॉशरूम नाही आहे, लेडीज वॉशरूम नाही आहे. साधं त्यांनी साधं आम्हाला मेसेज करून कळत नाही की आज कॉलेज आहे की नाही. मी बाहेरून येते, बिलवडीहून येते, माझा गाडी खर्च, माझं काही इतकं म्हणजे चांगलं स्टेटस नाही आहे. मी साधी शेतकऱ्याची मुलगी आहे, बाहेरून येते. साधं हे पण सांगत नाही की आज कॉलेज आहे किंवा नाही, काहीसुद्धा मेसेज करत नाही. आम्ही तिथं आलो, स्वतःहून यांना फोन केले की मग हे उचलणार आणि मग सांगणार की आज कॉलेज नाही आहे. आणि शिपाई नाही आहे तिथं. आम्ही जाऊन वाट बघत तिथं बसायचं. मग त्या गौरी मॅडम येणार आणि मग त्या कुलूप उघडणार आणि त्यांना तसं मी बोललं की त्या डायरेक्ट म्हणतात मी काही शिपाई आहे का तुमचं सगळं ऐकत बसायला, कुलूप उघडायला. पण आता तुम्ही शिपाई नाही तर करताय का मग ती कामं? असं पण आहे ना. आणि मॅडम आम्हाला फक्त आणि फक्त फीच्याच मागणं करतात, दुसरं काहीच बोलत नाही. त्यांना आमच्या फ्युचरविषयी काहीच पडलेलं नाही आहे, फक्त फी. त्यांना फक्त ह्यातून त्यांचा हाच येतोय. मला तर असं वाटते की फक्त पैसा काढायचा. तुमचं लेक्चर घेण्यासाठी स्टाफ वगैरे चांगला आहे? अजिबात नाही आहे. नॉन मेडिकल क्लास घेतात आमचा. ज्या मॅडम आमच्यासोबत आल्या ह्याच्यासाठी ॲडमिशनसाठी त्या आमचा क्लास घेत आहेत. असं होऊ शकते का? इंजिनिअरिंगची पोरं कधी मेडिकलला शिकवू शकतात का? तुम्हीच सांगा.